नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त खाताय ना? तर मित्रांनो, लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, श्रावण महिना म्हणजे सण, उपवास, पूजा, सत्यनारायणची पूजा आणि सोबतच खाण्याची रेलची. म्हणजे मी तरी श्रावण महिन्याची यासाठीच वाट बघते. मग याच संधीचा फायदा घेऊन आज आपण पाहूया सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद कसा बनवायचा. सगळ्यांनाच माहिती असेल की सत्यनारायणाचा प्रसाद करताना सगळे साहित्य सव्वा या मापाने घेतात. या मागचे कारण असे सांगितले जाते की सत्यनारायण देवांना सव्वा हा अंक प्रिय होता. तसेच याला शुभ व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आमच्याकडे कुटुंबात कमी लोक असल्यामुळे मी सव्वा वाटी याप्रमाणे माप घेतले आहे. तुम्ही सव्वा वाटी किंवा सव्वा किलो याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आता पाहूया काय साहित्य घ्यावे. सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी तूप, सव्वा वाटी साखर, सव्वा वाटी पाणी आणि दूध, 7 बदाम, 7 काजू, विलायची पूड आणि पिकलेले केळे. आता आपण पाहूया याची कृती. तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून ड्रायफ्रूट तळून घ्यावेत. नंतर दूध आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर गरम व्हायला ठेवावे. बरोबरच ज्या कढईमध्ये तूप टाकून ड्रायफ्रूट फ्राय केले होते त्यात राहिलेले तूप घालून रवा मंद आचेवर 2-3 मिनिटांसाठी भाजून घ्यावा व ब्राऊन होईपर्यंत भाजावा. तर रवा भाजून झाला की आपण हा रवा एका भांड्यात काढून ठेवूया. आता आपण विलायची पूड बनवून ठेवूया. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यात विलायची आणि साखर मिक्स करून पावडर बनवून घ्यावी. तुम्ही जर फक्त विलायची टाकली तर ती बारीक पावडर होणार नाही, म्हणून त्यात थोडी साखर घालावी. आता गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून भाजलेला रवा घालावा आणि चमच्याच्या मदतीने त्याला ढवळत राहावे. मग यात केलेले केळीचे काप घालून पुन्हा एकत्र करावे. मग यात गरम केलेले दूध आणि पाणी हळूहळू घालत राहावे. पाणी आणि दूध टाकत असताना ते अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. आता तुम्हाला रव्याचे टेक्स्चर घट्ट होताना दिसत असेल, याचाच अर्थ तुमचा शिरा तयार होत आहे. आता आपण साखर मिक्स करून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने याला ढवळत राहूया, कारण रवा कढईला चिकटण्याची शक्यता असते. आता यावर तुळशीची पाने, विलायची पूड आणि तळलेले ड्रायफ्रूट टाकून एकदा वाफ द्यावी आणि तुमचा प्रसादाचा शिरा तयार. आम्ही या चॅनलवर मराठी आणि हिंदी 2 भाषांमध्ये व्हिडिओ अपलोड करतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि नवीन रेसिपी हव्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या सूचनांसाठी कमेंट बॉक्स ओपन आहे आणि तुम्ही कुठल्या शहरातून बघताय हे पण नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.